नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय आणि गणपती बाप्पा मोरया सर्वांना। आणि आज आपला तो दिवस आहे जो दिवस कोणालाच बघायला आवडत नाही, यानी की आपल्या बाप्पाचा विसर्जनचा दिवस। आणि मला ते बिलकुलच नाही आवडत विसर्जनचा दिवस। मला कशात पुरे ब्रह्मांडला नसेल आवडत बाप्पाचा विसर्जनचा दिवस, पण काय करणार, बाप्पा येतो आपल्याला सुखरूप ठेवत। आणि आता आपल्या इथे बघा शिपील बांधायचं काम चालू आहे। जसं पहिलं मी तुम्हाला अगोदर बोललेलो आहे की आपला जो बाप्पा आहे ना तो 4.25 फुटाचा आहे। आणि जो मी आता शूट करतो हा या नुबड्याच्या फोनाने शूट करतो। माझा फोन ऑलरेडी घरी चार्जिंगला आहे, या नुबड्याच्या फोनाने शूट करतो। माझा फोन घरी चार्जिंगला आहे। आता आपल्या इथे जरा काम चालू आहे। हे बघा आपले दोन मेहनती माणसं आहेत। हा खूप आहे ना, हा खूप मेहनत करतो, हा भाई जाम मेहनत करतो। आता तुम्ही इथे पाहू शकता आपल्या बाप्पाच्यासाठी शिपलं आपलं बांधत आहे, ताकी आपला जो दरवर्षी बाप्पा असायचा तो 2-3 फुटाचा असायचा, पण यावर्षी ना 4-4.25 आपले फूटचा बाप्पा आहे। त्याच्यासाठी बोटीतून विसर्जन करणं थोडं मुश्किल आहे, तर त्याच्यासाठी आपण इथे शिपले बांधत आहे। आणि त्याच्यासाठी आपण 2 इथे फल्ल्या पण घेऊन आलेलो आहे। हे 2 फल्ल्या त्याच्या मधीत लावणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण जे फल्ल्या इथे मधीत लावणार ना तेव्हा त्या बाप्पाला मधीत ठेवून मग प्रॉपर विसर्जन होणार आहे। का म्हणून आपला बाप्पा आहे ना तो नाही करता बघा याच्या हाईटचा इतका मोठा आहे। याच्यासाठी आणि की 4-4.25 फुटीचा आहे, ते विसर्जन करायला आपल्याला थोडा त्रास होणार। त्याच्यासाठी आपण इथे शिपील बांधत आहे, ताकी आपलं बाप्पाचं विसर्जन खूप सुंदर होणार। हे 2 खूप मेहनती लोक, हा ते सर्वात खूप मेहनती माणूस आहे। हा इथे बघा फल्ली आता ठेवत आहे, खूपच मेहनती आहे। 35 बोटीचा मालक पण आहे हा, सांगायला विसरलो। हा काय फल्ली टुकतो भाई। आणि हा दुसरा आपला नुबड्या, हे बघा। आणि हे बघा आता इथे बघा खूप मेहनती माणूस बघा आपला। आणि इथे आता पाण्यात फली बुरवणार एक वेळा आणि मग डायरेक्ट याच्यामध्ये टाकणार। आणि जो आपला बाप्पा असतो ना तो आमच्या मामाच्या घरचा असतो, तो 1.5 दिवसाचा असतो बेसिकली। हे बघा 1.5 दिवसाचा असतो। आणि आमचा जो अजून एक बाप्पा आहे यानी की आमच्या साठीच्या घरचा, तो 10 दिवसाचा आहे, 11 दिवसाचा जे पण म्हणतात, 10-11 दिवसाचा असतो। तर आपण आपल्याला फल्या लावायच्यात आणि त्याच्यानंतर मग आपण जाणार आपल्या मामाच्या घरी, आणि मग तिथे जाऊन तुम्हाला पूर्ण मी दाखवणार आहे। आता आपलं झालेलं आहे ऑल सेट। याच्यामध्ये खूप मेहनत फक्त याने एकट्याने केली, आम्ही काहीच नाही केलेलं आहे, खरं सांगतो। आता आपलं झालेलं आहे फुल सेट। आता शिपील घेऊन तिथे लावणार आहे, नंतर आपण जाणार मामाच्या घरी, तिकडचं पण दाखवतो। तर आपलं झालं ऑल सेट आणि बाप्पा आपल्या इकडेच होतो। आणि आता तुम्ही पाठचं बघा, इथे बेसिकली तुम्हाला पुढचे पण खूप व्हिडिओ बघायला भेटणार आहे। का म्हणून आता 1.5 दिवसाचेच गणपती येणार आहे, त्याच्यासाठी ते रश काय ना भेटणार तुम्हाला। ज्या दिवस 10 दिवसाचे गणपती येणार नाही फुल भरते। आणि हे माझे तिकडे घर आहे सामने, हे फुल आहे ना पूर्ण भरून जाते। आणि माझे फोनाने आता शूट ना करत, मोटरोलाने शूट करतो माझ्या भावाच्या फोनाने। माझा फोन चार्जिंगला आहे, चार्जिंगवरून घेऊन येणार मामाच्याकडे जाणार आणि तुम्हाला नक्कीच दाखवणार। म्हणून हे 3rd क्लास फोन आहेत मोटरोलाचे, काय समजत पण नाही याच्यामध्ये। हे बघा इथे ढगत आहे एकदम फुल क्लिअर, आणि हा पाऊस एवढा जोरात पडतो ना काय समजत नाही। हे बघा फुल क्लिअर वेदर आहे आणि पाऊस एकदम फुल फटे पडत आहे। हे बघा पाऊस बघा एकदा, आणि ढग बघा तुम्ही, फुल क्लिअर आहे ढग आहे बघा, तुम्हाला इथून दाखवतो मी। हे बघा हा पाऊस कुठला पडतो का माहिती।
Once more! Once more! Once more! गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि मोरया रे बप्पा मोरया रे मोरया रे बप्पा मोरया रे देवा तुझी स्वारी आली आनंदाची लाट आली या वेड्या पिशा भगतांना देवा तुझी याद आली लागली ओढही तुझ्या भेटीची दही दिशा दुर्ताई आगमनाची डोक्यावर पाट हा लडके बाप्पाचा घेऊन या निघाला खांद्यावर जानवर रेशमी शेला पायाने घातला घुंगराचा वाला माझे लाडू के मोरयाला माझे ही समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट ढोल ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा माटात या चरणी तुझ्या है देवा ठेवा तो जीवन मुझे घेतो निरोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आम्हा ठेवा बाप्पा मोरया 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 रे 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 माझा मोरया 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 रे माझा मोरया 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 माझा मोरया मोरया
आहे.